आता आपला विजय नक्की आहे. जगदंबा मैदानात उतरली आहे. आत्ताच्या आत्ता हे गाव सोडून जा. तुळजाईवरच्या भक्तीतून आलेला आत्मविश्वास आहे हा. तुझ्या समोर नको नको, चूक झाली आमची, माफ कर. नको उदो 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 उदो. बघा, तुम्हाला म्हटलं होतं ना, ही आत्मप्रौढी नाही, आत्मविश्वास आहे. गावातल्या लोकांची एकी आहे, त्यांची लढाईची इच्छाशक्ती आहे. म्हणूनच आज आम्ही जिंकलो आणि तुम्ही हरलात. कारण आमची बाजू सत्याची होती आणि तुमची दुष्टपणाची. तुम्हाला गावावर दरोडा घालायचा होता. लोकांनी कष्टाने कमावलेलं मला लुटून ओरबाडून न्यायचं होतं. कष्टाने मिळवलेल्या गोष्टी आयुष्यभर टिकतात. आपल्या हक्काच्या नसलेल्या गोष्टी आपल्याकडून लगेच निघून जातात. तुम्ही पण कष्ट करून कमावलं तर ते तुम्हाला कधीच कमी पडणार नाही. त्यामुळे यापुढे तरी चांगल्या मार्गाला लागा. लोकांना छळण्यासाठी नाही, त्यांच्या भल्यासाठी काहीतरी करा. खरंय तुझं जगदंबा, तुझं म्हणणं मला आज पटलं बघ. तूच आमचं डोळं उघडलंस. आम्हाला वाटत होतं आम्ही जी करतोय तीच खरं आहे, कारण आम्हाला आमच्या ताकदीवर माज होता. पण आज या गावकऱ्यांनी आणि तू दाखवून दिलंस की वाईट काम करण्यासाठी एकत्र आलेली ताकदीवर चांगुलपणाची एकत्र आलेली माणसं मात करू शकतात. जसं आज आमच्यावरती मात झाली, माणसाच्या आतली माणुसकी, चांगुलपणा, एकी एकत्र आली की मोठ्यातली मोठी संकट सुद्धा दूर होती ती बघ. जगदंबा, शापड तुमच्या गावाकडे फिरकणार पण नाही आणि समधी चुकीची कामं सोडून देईन बघ. जगदंबा, तू हित? तुला म्हणलं होतं ना की घराबाहेर जाऊ नगस म्हणून. वहिनी, जगदंबा होती म्हणून समद गाव वाचलं बघा. ह्या समध्या दरोडेखोरांना तिनेच पकडून दिलं. या जगदंबा याच्या अगोदर समदगाव हरतच होतं. ती जर घरात बसून राहिली असती तर बसायला घर पण राहिलं नसतं. घर काय, गाव पण राहिलं नसतं जाग्यावर. गंगाई, बघ, गावातले समदे लोक तिचं कौतुक करतायत. तिनं गावाला संकटातून वाचवलं हे सांगतायत. आता तरी तिच्यावर राग धरू नको. तिनं जे काही केलं ते गावाच्या भल्यासाठीच केलं ना. आई, मी तुला न सांगता घराबाहेर आले. माझ्यामुळे तुला त्रास झाला, त्याबद्दल मी तुझी माफी मागते. मला खरंच तुझा शब्द मोडायचा नव्हता, पण गावावरचं संकट ही मला बघवत नव्हतं ग. मी आले नसते तर काय झालं असतं सांगताही येत नाही. खरंच मला माफ कर. बरं,
ठीक आहे. आई राजा आई राजा आई राजा. आज आपली पोरगी खऱ्या अर्थानं मोठी झाली. समध्या गावाचाच विचार करायला लागली असं वाटायला लागले. लई मोठी कामगिरी करून दावली ग तिनं. काय कौतुक चाललं होतं समध्या गावात तिचं. गंगाई, अगं अगं कसला विचार करतेस? मी तुम्हाला काल जे म्हणलं होतं त्याबद्दल काय विचार केला तुम्ही? मी अजून बी विचार करतोय त्याच्यावर. अहो तर विचार काय करायचा आहे? पोरीचं वय वाढलं आहे, हीच येळ आहे. आपण जगदंबाच्या लग्नाचा विचार करायला हवा. मला तुझं म्हणणं पटतंय, पण तिच्यासाठी मुलगा सापडेल की. आपण शोधला ना तर चांगला मुलगा सापडेल. हे ठीक आहे, पण हे जगदंबाला बी पटाय पाहिजे ना. आपण आई बाप हाव तिचे, वैरी नव्हे. आणि आपण तिच्या भल्याचाच विचार करतोय नवा. आणि जगदंबा बी आपल्या शब्दाच्या बाहेर थोडीच आहे. मला खात्री आहे मी तिच्यासाठी जो बी पोरगा ठरवीन ना ती त्याच्या संग लग्नाला तयार होईल. महादेव, तुमच्या भेटीला आले की मला नेहमीच प्रसन्न वाटतं. मनाला शांतता लाभते, नवीन प्रेरणा, उत्साह मिळतो. गेल्या वेळी तुम्हाला भेटले तेव्हाही याच उत्साहाने प्रेरित झाले. गावाला एका मोठ्या संकटातून वाचवण्याचा मार्ग तुम्ही दाखवलात. तुळजाईने संकेत दिला आणि तुम्हीही कायम माझ्या पाठीशी राहिलात. तुमच्याशी एक वेगळंच नातं जोडलं गेलं. आपल्यातलं हे नातं, हा आपुलकीचा बंध असाच अखंड राहू देत महादेव. तुमची साथ अशीच कायम लाभू देत. देवी आई, तू जशी आई आहेस तशी मी सुद्धा आईच आहे. जगदंबाची मला किती काळजी वाटते हे तुला कळतच असेल. म्हणून मनात काहीतरी ठरवलं आहे मी. आणि जगदंबा तुझी सुद्धा लेकच आहे म्हणून सगळ्यात आधी तुला सांगायला आले. आम्ही आता जगदंबाचं लग्न करायचं ठरवतोय. ही गोड बातमी तुला सांगायची होती म्हणूनच हा गोड पदार्थ निवेद म्हणून घेऊन आले आहे. तिच्यासाठी योग्य अशा वराचा शोध आम्ही लवकरच सुरू करणार आहोत. पण आता यातलं जगदंबाला काय बी सांगितलेलं नाही. समजा नीट ठरलं का सांगू? या शोधात तू आमच्या पाठीशी उभी राहा. तिच्यासाठी योग्य वर लवकरात लवकर सापडू दे. असा चमत्कार कर की आम्ही बघू आणि एखादा चांगला पोरगा डोळ्यासमोर येईल. गंगाई काकी, कशा आहात तुम्ही? जगदंबा कशी आहे? सगळं ठीक आहे ना? आज जगदंबाने काय छान लढा दिला गावासमोर. ती मुलगी असून मी लढली रे. पण मी तर असं ऐकलंय की तू
चांगला मर्द गडी असून भी त्या दरोडेखोरांना घाबरून जंगलात पळून गेला होतास म्हणे. गावातल्या लोकांनी बघितलं, तेच सांगत होते. काकी ते काय ना, मला खूप भीती वाटते. त्यात दरोडेखोर माझ्या मागे लागले होते, म्हणून मग जावं लागलं. हा शिवा इथे? मी तर असुरांना ह्याला मारायला पाठवलं होतं, मग हा वाचला कसा? महिपती तू? अरे कसा आहेस? तू सुद्धा दरोडेखोरांशी लढलास, त्यांना पळवून लावण्यासाठी लई कष्ट घेतलेस असं ऐकलंय मी गावातून. नाही हो काकू, मी काही एवढं विशेष केलं नाही. जे काही केलंय ते जगदंबाने केलंय. तिनेच गावाला सगळं शिकवलंय. ती गावासाठी करतेच रे, पण या वेळी तिला तुझी साथ होती. या लढाईत मी सहभागी होऊ शकलो हे माझं भाग्यच आहे. तुम्हाला तर माहितीच आहे ना, असुरांमुळे मी माझं सगळं गाव गमावून बसलोय. आता निदान या गावाला वाचवता आलं याचाच आनंद आहे. लई गुणाचा आहेस बाळ तू. महिपती, तू खूप छान लढा दिलास. गावासमोर हिम्मत दाखवलीस. सगळं गाव तुझं कौतुक करतंय. माझं ठीक आहे रे, पण ह्या लढाईच्या वेळेला तू कुठे होतास? होतो इथेच कुठेतरी. इथेच कुठेतरी म्हणजे? काय झालं, माझ्या मागे 2 दरोडेखोर लागले होते ना. मग त्यांना मारलंस तू? छे छे, मला मारामारी जमत नाही. मी रानात पळून गेलो. नंतर ते दोघं रानात कुठे हरवले कुणास ठाऊक. बरं, मी येतो. नभाजी, अयो हा शिवा नक्कीच काहीतरी लपवतोय. अयो, असं का वाटतंय हो तुम्हाला असुर नरेश? मला कधी कधी वाटतं हा नाटकी आहे. म्हणून आम्ही कुस्तीच्या आखाड्यात समोरासमोर आलो होतो तेव्हा मला यांनी 2दा पछाडलंही होतं. नंतर हारल्याचं दाखवलं खरं, पण तेव्हाच मला ह्याची शक्ती कळली होती. ह्यानेच आपल्या असुरांना काही केलं नसेल ना. जाऊन त्यांना शोधून आण. तिथे नक्की काय घडलंय हे आता शोधून काढायलाच पाहिजे. लवकर एक साईड ठेव ना गाईचा. अरे ऐका माझं, अरे थांबा. खोप होईल तुमच्यावर, खोप. देवी नाश कराल तुमचा. तोंड पण ठेव तुझं. काय होणार नाही आम्हाला, सगळं कळलंय. खोटे आहेस तू. काही तंत्र मंत्र येत नाही तुला, आणि तुझ्यावर कुठली दैवी शक्ती पण नाही. माझ्या शक्तीवर तुमचा विश्वास नाही? नाही, तुझ्यावर खरोखर शक्ती असती तर एवढा वाईट प्रकारे हरलो नसतो आम्ही. अगो उपकार त्या जगदंबेचा, जिनं आमचं डोळं उघडलं. आता आम्ही असलं वाईट धंदा करत नाही, आणि तुझ्या नादाला तर आम्ही अजिबात लागणार नाही त्या नाट्याव. आणि आम्ही लोकांना लुटायचं काम पण सोडून देणार आहे, कळलं का? अरे मग का लुटताय मला? कारण तू आम्हाला खोटं बोलून गंडवलंयस, आणि हीच तुझी शिक्षा. हे सगळं पैसे दागदागिने तुला देण्यापेक्षा आम्ही वापरू, आणि या सगळ्या पैशातनं आम्ही आमचं नवीन आयुष्य सुरू करू. तुळजाईची भक्ती करू, लोकांची सेवा करू, पण तुझ्यासारख्या नादाला लागणार नाही, आणि अंधश्रद्धेला सुद्धा बळी पडणार नाही. ध्यानात ठेव. आ!
भागाबाई, अगं काय ही तुझी अवस्था? त्या जगदंबाचा बळी देणार होतीस ना तू? तिनेच घेतला की ग तुझा बळी. मी तिला सोडणार नाही. असा मंत्र टाकते की असेल त्या जागी ती जळून राख होईल. भागाबाई, कशाला उगाच नाटकी करतेस म्हणते मी. हे मंत्र तंत्र तुला काही येत नसतंय बघ. हे जादूचे खेळ ना लहान पोरासोरांना दाखव की ग. आम्हाला काय फसवतेस तू? नुसतं इथे बसून त्या जगदंबाचं काही बिघडवू शकत नाही बघ तू. मग आता काय करायचं? मी सांगते तसं केलं आणि माझं ऐकलं तर आपण दोघी मिळून त्या जगदंबाला करू शकतो बघ पराभूत. मग तू तिचा बळी दे, पण तुझ्या या खोट्या देवांना नाही. माझ्या मालकाला. तुझा मालक कोण हाय? कोण तुझा मालक? ते कळेल की ग. सगळं कळेल बघ सावकाश. जगदंबाच्या आधी सगळ्या गावाला धडा शिकवायचा आहे बघ. त्या जगदंबाचं ऐकून गावाने जी चूक केली आहे त्याचे काय परिणाम होतात ते कळेल बघ त्यांना उद्याच. जगदंबा, काय ग? अगं कुठे गेली होतीस? ते मी गावातच फिरत होते. लोकांना भेटायला गेले होते. गावात फिरत होतीस? अगं मी देवळात जाऊन आली, मग मला दिसली कशी नाही तू? आई आज एवढी खोदून खोदून का विचारते? मला खोटं बोलायला आवडत नाही, पण तिच्याशी खरंही बोलू शकत नाही. तिला कळलं तर ती माझं गुहेत जाणं बंद करेल. काय ग? काय झालं? उत्तर दे की. हा, मालूच्या घरी गेले होते. तिचं घर तिकडे मागे आहे, डोंगराच्या पायथ्याशी. देवळाच्या वाटेवर नाहीये ना, म्हणून मी दिसले नसेल. बर. अगं पण अशी एकटी दुपटी रात्री अपरात्री जात जाऊ न गस. आई, गाव काय नवीन आहे का मला? आपलंच गाव आहे. अगं गाव आपलं असलं तरी बी इथे सध्या दरोडेखोर आणि असुरांचं राज्य आहे. दरोडेखोरांना सगळ्या गावांनी हरवलंय आणि आपल्यावर आशीर्वाद आहेच की. आई तुळजाई आणि तुळजाईच्या काय म्हणलीस? नाही, काही नाही. मी असं म्हणाले, आई तुळजाईचा आशीर्वाद असताना मला कशाची भीती? आई राजा उदो उदो. काहीतरी वेगळं बोलत होती ही. माझ्यापासून काही लपवत तर नाही ना ही? हे पांढरं फूल कुठून आलं? हे महादेवांना वाहतो तेच फूल आहे. हे जगदंबाकडे होतं का काय? ही नक्की गेली कुठं होती? इकडे बघा, याच बाजूने येते दोन असुर. तुम्ही मला आदेश केला आणि मी एवढ्या काया कुट्ट अंधारात रानात शोधून काढलं की हो यांना. आणि हे बघा, उठतच नाहीये की हो आणि माफ करा असुर नरेश, आम्हाला अभय द्या असुर नरेश.
आम्हाला मारू नका, माफ करा आम्हाला. नाटका बंद करा. असुर आहात ना तुम्ही? मग रडताय कसले? आणि तुम्ही बेशुद्ध कसे पडलात? नेमकं काय घडलं इथे? असुर नरेश, तुमच्या आदेशाप्रमाणे आम्ही त्या शिवाचा पाठलाग केला. पण मग पण मग काय? काय तुमचं म्हणणं काय? तुम्ही एकत्र घसरलात, दोघांची डोकी एका वेळेला दगडावर आपटली आणि तुम्ही बेशुद्ध पडलात. आम्हाला तर एवढंच आठवतंय असुर नरेश. हो असुर नरेश, प्रभू, काय झालं? अचानक एवढं का हसताय? नंदी, जे असुर माझ्या मागे लागले होते त्यांच्या मालकापर्यंत माझा संदेश योग्य प्रकारे पोहोचला आहे. असुरांचा मालक?